नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा प्रसिद्ध असलेला आणि त्यातलं एक चरण हे म्हणीप्रमाणे वापरलं जातं असा हा अभंग आहे. अभंगाचे शब्द याप्रमाणे आहेत. मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय. तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय. वेठी धरिल्या दावी भाव. वेठी धरिल्या दावी भाव. मागे पळायाचा पाव. मागे पळायाचा पाव. तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय. काजव्याच्या ज्योती. काजव्याच्या ज्योती तुका म्हणे न लगे वाती. काजव्याच्या ज्योती तुका म्हणे न लगे वाती. तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय. तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी काही जी अभंगांची रचना केली त्याच्यामध्ये तुकोबारायांचं वैशिष्ट्य अतिशय परखड आणि स्पष्ट बोलणं. कोणाविषयी ते भेदभाव बाळगत नसत. कोणीतरी मोठा आहे, कोणीतरी ज्ञानी आहे, कोणीतरी पंडित आहे, कोणीतरी विचारवंत आहे, कोणीतरी शास्त्राचा मोठा मीमांसक आहे म्हणून त्याच्या पाया पडा, त्याच्या पुढं पुढं करा, त्याचे शब्द धरून धरा. तर ह्या सगळ्याच्या बाह्यातकारी सोंगांच्या तुकोबाराय महाराज अत्यंत विरुद्ध आहेत. हे खरे साक्षात्कारी संत आहेत की ज्यांनी समाजातला असंतोष जाणला आणि त्या असंतोषाला तात्विक आणि आध्यात्मिक संतोषाची विठ्ठल नामाची जोड दिली, सगळ्यात सुखी केलं. पण जगामध्ये जे काही खोटं वागणारी काही माणसं आहेत किंवा पोटभरू काही माणसं आहेत त्या पोटभरू माणसांवरती वाक्य त्यांनी वेळोवेळी खूप प्रहार केले आणि त्यांचे ते प्रहार अत्यंत कठीण आहे. एका ठिकाणी तर तुकोबाराय रागावून इतके म्हणतात, काय तुझी माय गेली भूतापाशी. इतक्या परखडपणे बोलण्यात तुकोबाराय महाराज आहेत की तुझ्यासारखा जन्माला आला, तुझी आई काय भूताकडे गेली होती का. हे खरं फक्त तुकोबारायच बोलू शकतात. इतक्या परखड बोलणारे तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये अध्यात्माचं नाटक करणाऱ्या, ढोंग करणाऱ्या किंवा अध्यात्म मिरवणाऱ्या माणसांवरती फार मोठ्या अशा स्वरूपाचा आसूड ओढतात. या अभंगातलं मुख्य तत्व कोणतं आहे तर दुसरं चरण म्हणजे ध्रुवपद जे आहे ते मुख्य तत्व आहे. तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय. तर तैसा त्याप्रमाणेचा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय. रंग बेगडीचे 2 अर्थ आहेत. एक चकाकणारा कागद, चांदी किंवा गारगोटी. गारगोटी ही काय वेळा चमकते, अगदी तिचं जर तिला छान पैलू पाडले ती हिऱ्यासारखी दिसते, परंतु तिचं मौल काय आहे, गारगोटी आहे ती. हे कधी विसरता कामा नये. तर तुकोबाराय महाराज अशा रीतीने दांभिक भक्ती करणाऱ्या आणि खोटं बोलणाऱ्या किंवा धनकण लोभाच्या आशेवरती जगणाऱ्या आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारणाऱ्या लोकांवरती आसूड ओढतात, प्रहार होतात. आपल्याला माहिती आहे, मी कोणावरती टीका करत नाही, परंतु आपल्याकडे एक पूर्वीच्या काळी काही माणसं यायची दारामध्ये भिक्षा घेण्यासाठी. त्याच्यामध्ये जोगती नसायची, जोगते असायचे. ते भगवंताच्या नावाने तुम्ही आम्हाला काहीतरी भिक्षा घाला असं म्हणायचे. गळ्यामध्ये भगवंताचा, खंडोबाचा, देवीचा टाक असायचा आणि त्याला अंगारा, भंडारा, कुंकू लावलेलं, त्याला हात लावायचं, लोकांच्या कपड्याला लावायचं, दक्षिणा मागायची, नाही दिली तर शिव्याशाप द्यायचे. मग गळ्यामध्ये देव असून तोंडात शिव्याशाप काय कामाच्या. काही कडक लक्ष्मीसारखे पण होते की डोक्यावरती देव्हारा घेऊन जायचा. तो देव्हारा घेऊन जात असताना आसुराचे फटके स्वतःच्या अंगावरती मारायचे आणि ते मारल्यानंतर लोक घाबरायचे, दक्षिणा मागायचे, नाहीतर त्या आसुराच्या आवाजाला आपल्याला बसेल आणि सांगायचे की तुम्ही दान नाही केलं तर यमराज तुम्हाला फटके मारीन. सगळेच करत होते असं नाही, सगळ्यावरती टीका नाही, पण काही लोक त्यातले दांभिक. काही लोक होती ते पिंगळ्याचं रूप घेऊन यायचे,
खरं तर पिंगळा हा फार मोठी संस्था आहे की जी फक्त पहाटेच्या वेळेला येणार. 3:30 वाजता साधारणपणे पिंगळा गावामध्ये प्रवेश करायचा, झोपलेल्या माणसाला जागं करायचा आणि त्याचं भविष्य सांगायचा. आणि सूर्योदय झाल्यानंतर तो पिंगळा कुठून आला ते कोणाला कळायचं पण नाही. पण तो पिंगळा जे बोलायचा सत्य बोलायचा. पण नंतर पिंगळ्याचं नाटक करणारी काही माणसं जन्माला आली की पिंगळा होऊन यायचं, कोणालाही काय सांगायचं, भीती घालायची, दक्षिणादान घ्यायचं. तर ही अशी काही माणसं. त्याचबरोबर काही आहेत की देवाच्या नावाने आपल्याला भीती घालणारे. मी अशी काही माणसं बघितलेली आहेत की ज्यांना चुकून आपण पत्रिका दाखवायचा जर प्रयत्न केला तर ती आपली पत्रिका किती का असेल, राजाची का असे ना, त्या पत्रिकेचे दोष काढणारच. आणि त्या पत्रिकेत दोष काढून त्याला ही शांती केली पाहिजे, हा उपाय केला पाहिजे, हा दोष आहे, ह्याच्यासाठी हे उपाय केले पाहिजेत, नाही केलं तर असं होईल, वाईट होईल, तुमचं वाटोळं होईल वगैरे वगैरे म्हणणारी माणसंही बघितली. एकदा एका माणसाला मुद्दामून स्वामी समर्थांची पत्रिका दाखवली, एकदा रामाची पत्रिका दाखवली, एकदा कृष्णाची पत्रिका दाखवली आणि सांगितलं माझ्या कुटुंबातली माणसं आहेत, ही पत्रिका माझी आहे आणि त्यांची क्षमा मागून सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं अरे 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 इतकं बिघडलं, तुमचा आता एवढा वाईट काळ चालू आहे, तुम्हाला ताबडतोब या शांती करायला पाहिजेत आणि तुम्ही या पूजा करा, पूजा केलं की तुमचं काम होईल. मग त्याला खर्च किती येईल तर प्रत्येकी खर्च साधारणपणे ₹1,00,000-1,25,00,000 खर्च येईल. पण हे करण्याची गरज नाही, तर निश्चित घरात असले मृत्यू आहे. मग काय करता? म्हटलं की ह्या पत्रिका जिवंत माणसाच्या हे तरी सांगा, त्याच्यावरती तुमच्या पत्रिका आहेत ना. मग सांगितलं अरे एक पत्रिका ती स्वामी समर्थांची आहे, एक श्रीरामाची आहे आणि एक पत्रिका भगवान श्रीकृष्णांची आहे. म्हणजे असं आमच्याशी खोटं वागलं याचं तुम्हाला प्रायश्चित्त पाप भोगावं लागेल, तुम्ही फेडाल ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला ते पुष्कळ शिव्याशाप दिले. अरे जो मनुष्य पोपटाला बाहेर काढून भविष्याचं कार्ड काढतो तर मनुष्य स्वतःचं भविष्य बघायला पोपटाला वापरू शकत नाही का? जे लोक मेलेल्या माणसाला प्लॅन्चेटवरती बोलवतात आणि त्याच्याकडून काय घडणारे भविष्य गोष्टी विचारतात, तो मरणारा मनुष्य किती काकुळतीने मेला त्याचा विचार कधी केलाय का? आमच्या लहानपणी आम्ही प्लॅन्चेटवरती महात्मा गांधींना बोलावलं होतं. असं म्हणायचं की महात्मा गांधी कधी खोटं बोलत नाहीत, सत्य बोलतात. पण मला जेवढं आठवतं त्याप्रमाणे माझ्या प्लॅन्चेटवर ज्या ज्यावेळेला महात्मा गांधींना बोलावलं त्यावेळेला माझ्या कानाखाली माझ्या आईची मुस्काळात बसलेली आहे. परत जर करताना दिसलं ना असा तर माझ्याहून कोणी वाईट नाही. एकदा कमरेत लात, एकदा कानफडामध्ये. म्हटलं महात्मा गांधी तर काय आले नाहीत, पण ही आई कुठनं आली काय माहिती. अनुभव घेतले. एकच गोष्ट आहे, काही लोक देवाच्या नावाने पोट भरतात, कीर्तन ते इतकं छान करतात, डोळ्यात पाणी येईल, भारदार पाय पुढे पाय मागे, गाण्यामध्ये आवाज सुंदर गोड, टाळांचा नाद करण्याची कला, राग दरीत कंठस्थ, कुठला राग कुठे, याच्यात तो राग त्याच्यात तो राग असं मिसळतात. जसं पियुष नावाची लस्सी मिळते तसं त्यांचं कीर्तन असतं, जाड घट्ट चवदार. पण श्रीखंडाला पातळ करून केले का खरं पियुष आहे हे सांगणं अवघड आहे. तर असं आणि हे करत असताना तत्पश्चात बाकी त्यांचं लक्ष फक्त पाकिटावरती, पाकिट किती दिलं, संभावना अयोग्य दिली, संभावना योग्य मिळालेली नाही. आणि त्याच्यानंतर संभावनेसाठी पण संभाव्य जमेल तितकं भांडण करणारी माणसंही बघितलेली आयुष्यामध्ये, की त्याच्यामध्ये त्यांची पाठांतर खूप, दोहे चौपाया, साकी दिंडी, अनेक वृत्त, अनेक प्रकारचे काव्य पाठ, संस्कृतचे उतारे पाठ, बोलतील इतकं छान, सांगतील इतकं सुंदर, पण प्रत्यक्ष आचरण काय आहे. आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षामध्ये आपल्यामध्ये कुठल्या स्वरूपातून भगवत भक्तीचा किंवा रंग लागलेला आहे, कुठल्या स्वरूपातून असं आहे. आपल्याकडे एक म्हण आहे पुराणातली वांगी पुराणात, ते आपल्याला मुद्दाम सांगण्याची आवर्जून गोष्ट आहे की एक बुवा होते, ते चातुर्मासात 4 महिने भागवत कथा सांगायचे. लोक बसायचे आणि ते सांगायचे चातुर्मासामध्ये कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, वांगी खाऊ नका, ते पाप असतं. आणि एक दिवशी एक बाई नेमकी वांगी समोर आणून ठेवते शेतातली, चांगली वांगी, ते रागवतात, तुला कळतं का काही, चातुर्मास झालं ना वांगी कोणी खातं का? बाई म्हणते महाराज तू घरी चोली तू फेकू नको, आता तुला पाप लागेल, असं कर, 8 आणे ठेव याच्यावरती दक्षिणा, याचा दोष जाईल. तिच्याकडून मसाल्याचे 8 आणे घेतले, जुना काळ सांगतोय मी. आणि घरी आल्यानंतर बायकोला म्हटले वांग्याची मस्त भाजी कर. तर म्हणे अहो चातुर्मास आहे ना, मी पुराण सांगताना सांगितलं ना, अगं पुराणातली वांगी पुराणामध्ये, घरी खायला काय हरकत आहे. काही लोकांना चातुर्मासावरती लसूण चालतो पण कांदा चालत नाही. काही लोकांना
वांग चालत नाही किंवा कांदा चालत नाही किंवा हे चालत नाही ते चालत नाही. अरे मग एवढंच तुम्ही सोंग घेता तरी कशाला? मी असे एक वैदिक गुरुजी बघितलेत की ज्यांना कांदा चालत नाही पण लसूण चालतो. संध्याकाळच्या लसूणाचं फोडणीचं दिलेलं जेवण केलं की त्यांची तब्येत एकदम खुश. मग ह्या कामाची काय गोष्ट आली? हा कुठला आला न्याय? अरे तर भगवंताचं व्हायचं तर भगवंताचे जे नियम त्यांनी दिलेले ते सगळे नियम काटेकोरपणे पाळून प्रखर वैराग्याचा अंगीकार करून अखंड नामसंकीर्तनाची जोड देऊन कोणावरही भेदभ्रम न करता सातत्याने भगवत चिंतन केलं पाहिजे. तुकोबारायांच्या वाक्य बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पण बोलणं एक, कृती एक, सांगणं एक आणि आचरण एक, याला कोणता न्याय कुठल्या रूपाने हरिप्राप्त होतो का? भागवत कथेमध्ये महात्म्यामध्ये सुद्धा नारदांनी हीच गोष्ट सांगितली. जागोजागी भागवत कथा होतात परंतु त्या भागवत कथेमध्ये धन कण लोभाचाच जास्त आणि एकंदरीत विचार होतो की कोण काय समोर ठेवतंय, कोण काय करतंय. आमच्या खानदेशामध्ये एक प्रसिद्ध महाराज होते भागवत सांगणारे आणि त्यांच्या भागवताला ते आयराणी बोलायचे किंवा त्यांच्या भागवतामध्ये विनोद असायचे किंवा त्यांच्या भागवतामध्ये त्यांचं गायन चांगलं होतं त्यामुळे ते गायन वगैरे करून श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवायचे. पण नंतर त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की समाप्तीच्या दिवशी प्रत्येकाला सांगायचे की मी तुम्हाला नारळ प्रसाद देणार आहे आणि हा नारळ माझा भागवताचा नारळ आहे. हा घरी गेल्यानंतर वर्षभर तुमच्या सगळ्या प्रकारच्या पिढा पातकं दूर होणार आहेत. तर नारळ प्रसादाला कोणी राहायचं नाही. 2 पोती नारळ भरलेली असायची बाजूला आणि ते समोर बघायची दक्षिणा काय ठेवली. जर कोणी 11 रुपये ठेवले तर त्याच्या बापन ठेवतो काय 11 रुपये? हां, नारळाची किंमतच 5 रुपये आहे. मग महाराजाच्या हातामध्ये काय खुट्टा दिलास तू? अगदी ही भाषा होती त्याच्या तोंडामध्ये. आणि त्याच्यानंतर मग 21 रुपये 51 रुपये ठेवल्यानंतर ते ठेवलेल्या माणूस शाल दिली, श्रीफळ दिली. हे असं द्यायचं असतं दान. सप्तधान्यांच्या राशी घालायच्या असतात. म्हणजे समाप्तीवरती आणि त्याचं परिमाण ठरवण्यासाठी नारळ ठेवलेली. मी मुद्दामून कठोर बोलतोय त्याचं कारणच हे आहे की ही अशा स्वरूपाची रचना, कीर्तन प्रवचन पैसे देऊन ठरवून मग केलेली रचना, अमुक या गोष्टीसाठी आडून बसण्याची रचना, अध्यात्माच्या नावाखाली लुटण्याची रचना, ज्योतिषाच्या नावाखाली नाना तऱ्हेचे उपद्व्याप करण्याची रचना. आणि आम्हाला काय नाही, देवाला द्या, देवापुढे ठेवा, देवासाठी ठेवा. मग खरं देवाला तर काय लागत नसेल, देवासाठी ठेवलं ना. मग बाकी तुम्हाला चिंता राखवायचं कारण काय आहे? पण ते नाही. तुम्ही देवाचा अपमान केला. तो अपमान देवाचा नव्हता, तो अपमान त्या समोरच्या साधकाचा झालेला होता, त्या व्यक्तीचा झाला होता. तर महाराज तुकोबाराय महाराज हा प्रश्न करतात की तैसा भक्तिवाद काय? अशा स्वरूपाचं आचरण असेल तर भक्तिवाद म्हणजे तुमच्यामध्ये भक्ती आहे, तुम्ही प्रवचनं करता, तुम्ही सत्संग करता, तुम्ही लोकांना अगदी खूप त्यांचं अज्ञान नष्ट करता, तुम्ही त्यांना खूप चांगल्या गोष्टी सांगता. या सगळ्या ही प्रवचनं करायची, पण अंतःकरणामध्ये हरीविषयी तुमचं प्रेम कुठे आहे? भगवंताविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव कुठे आहे? अरे ज्याच्या डोळ्यामध्ये अंतःकरणात प्रेमभाव आहे ना, तो भगवंताशिवाय जगातल्या कोणत्याही गोष्टीला मोठं समजत नाही. श्री प्रल्हादजी महाराजांनी भगवंताला प्रार्थना केली होती, नरसिंह भगवंताला, की माझ्या हृदयामध्ये कामनेचं कमळ कधीच उमलू देऊ नका. तुम्ही कृपा करणारा, तुमचा अपमान करायचा म्हणून सांगतो, माग 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 म्हणता म्हणून सांगतो, मागतो मी की ज्या मागण्यामध्ये माझ्या वडिलांना फक्त दुर्गतीपासून वाचवा, बाकी मी काहीच मागत नाही. तर हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारामध्ये अडकणाऱ्या या सगळ्या गोष्टींना संकल्पाने दूर करावं. आता काय होतं, तैसा भक्तिवाद काय, रंग वेगळीचा न्याय. गारगोटीची किंमत म्हणजे हिरा कधीच नाही, किंवा चकाकणारी चांदी, किंवा आकाशकंदिलाला चिटकवले जाणारे रंगीबेरंगी जिलेटिनचे कागद, किंवा आपण आजकाल राख्या बघतो, त्या राख्यांवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे नक्षीकाम करून त्याला खडे वगैरे लावलेले असतात, चमचम करणारे, त्याची किंमत खूप दिसते. पण त्याचा उपयोग काय आहे? त्याला आयुष्य किती आहे? समोर चकाकतं ते सोनं नाही, प्रत्येक चकाकतं ते सोनं नाही. आता 1 ग्रॅम सोन्याच्या नावाखाली किती खोटेपणा चालतो. प्रत्यक्षामध्ये ते 1 ग्रॅम असतं का? तर 100% अनेक ठिकाणी 90% 90% नसतंच नसतं. फक्त बऱ्याच समाधान.
मध्यंतरी माझ्या लहानपणी बेंटेक्स नावाचं कंपनी आली होती, पण आता त्याच्याऐवजी अनेक निघाल्यात कंपन्या. पण त्याच्या त्या वस्तू ज्या आहेत त्या घातल्या म्हणजे याचा अर्थ असा झाला का की तुम्ही सोनं परिधान केलेलं आहे. हरिभक्ती करायची म्हणजे हरीसारखं व्हायचं. हरीसारखं व्हायचं म्हणजे काय? हरी कसं निस्संग होऊन सगळ्यांची सेवा करतात. अजून जगाचा परमात्मा आहे, तो एकनाथांच्या घरी पाणी भरतो. तो जगाचा गुरु आहे, तो एकनाथांच्या दारामध्ये पगडी घालून फेटा घालून आणि पायामध्ये कोल्हापुरी वाहणा घालून आणि हातामध्ये काठी घेऊन चोपदाराचं काम करतो. तो जगाचा परमात्मा आहे, तो तुमची सगळी कामं करतो, ढोरं ओढतो. जो जगाचा परमात्मा आहे तो विहीर खोदायला मदत करतो. तो जगाचा परमात्मा आहे, तो डोक्यातले उवा काढतो. तो जगातला परमात्मा आहे, तो तुमच्यासाठी वाटेल ती कामं करतो. अरे त्यालाकडे जायला आवडतं. अगणित सुरगड वर्णित जासी कटी कर नटवर समजणे विटेवरी उभे राहिले आजी म्या ब्रह्म पाहिले. तर त्यावेळेला हे अशी गोष्ट कुठे आहे की जे खरी भक्ती करतात, हीच थोरं भक्ती आवडते. देवाशी खरी भक्ती करतात ना, ते देवाला अतिशय आवडतात. सुदामा भगवंताला फार आवडायचे. कारण का? तर सुदामांच्याकडे बाह्यातकारी काही नव्हतं. जे काही होतं ते फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम. भगवंताविषयी अपरंपार श्रद्धा आणि प्रेम. कोणतरी खूप छान बोलतोय म्हणजे तो वक्ता झाला, परंतु तो भगवत भक्त होत नाही. हे फार मोठं तुकोबारायांचं विधान आहे आणि ते विधानाला खूप जागावं लागतं. बरं, ज्याला अनुभव नाही त्याचा उपयोग काय आहे? तुकोबारा एका ठिकाणी तितकं राघव म्हणतात की दाढी वाढली आणि कपाळाला जटा वाढल्या आणि कपाळात टेल लावले म्हणजे काय तुम्ही साधू झालात का? ऐसे कैसे साधू झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप तुका म्हणे सांगो किती जळो तयाच्या संगती. एवढं परखड बोललं तुकोबाराय महाराज. या अभंगातून मुख्य तत्व एकच सांगतात की भक्तीच वाद करू नका. भक्तिवाद म्हणजे भक्ती आणि त्याच्यामध्ये आपल्या अंतरंगातला वाद, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त नो बिझनेस लाईक शो बिझनेस सारखं नुसता नुसतं दाखवण्याचं. म्हणून तर भागवताच्या प्रारंभामध्ये भक्ती माता सांगते की उत्पन्ना द्राविडे साहम वृद्धिम कर्नाटके कथा क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम कथा. जिथं दंभ आहे तिथं खूप मोठं दिसतं, परंतु प्रत्यक्ष काय? लोकांना वाटतं की खूप मोठी पूजा मांडली, खूप फुलांची आरास केली, खूप डेकोरेशन केलं, खूप पुढे भावल्या नाचवल्या, म्हणजे आपल्या गौराया आपले गणपती आपले हे सगळं खूप प्रसिद्ध झालं, खूप चांगलं झालं. त्याच्यावरती तर अत्यंत सडकून टीका एकनाथ महाराजांनी केली आहे. एकनाथ महाराज राघव म्हणतात एका तांब्याचं भावलं केलं, वरी वरी प्रक्षाळीलं आणि त्याच्या पुढे तुम्ही लोटांगण घालताय तर नाक घासतायत आणि आई चुकलं असेल तर माफ कर, चुकलं असेल माफ कर, चुकलं असेल तर माफ कर म्हणतायत आणि नंतर उद्या उठवल्यानंतर तुझ्या पोटातलं भरलेल्या करंजी आणि लाडू खायला पहिला हात धावतोय. आईच्या पोटातलं लाडू करंजी खायला घालतोय. ती देवी ह्याचं काय भलं करणार आहे? आणि हा तरी कुठल्या देवीची पूजा करतोय? माझ्या आजच्या अभंगावरती कदाचित कोणाला राग येईल, मी कोणाला उद्देशून बोलत नाहीये. मी फक्त अंतःकरणपूर्वक मला जो परमार्थ माझ्या गुरुपरंपरेने सांगितला त्याचा सांगण्याचा प्रयत्न करतोय. महाराज म्हणायचे की तो ज्योतिषाच्या आवडीने मुकुंदा सांग काय ज्योतिष, पण कुठपर्यंत? ज्योतिषाच्या माध्यमातून लोकांना भगवंताकडे घेऊन जाता येईल तर सांग, पण उगाच ज्योतिषाच्या माध्यमातून लुटायचं काम असेल तर करू नका. ते अत्यंत वाईट आहे. एकाही ज्योतिषाचा मृत्यू चांगला झालेला नाही. आजपर्यंत जे मोठे मोठे ज्योतिषी झाले त्यातले एकही ज्योतिषी चांगल्या अवस्थेत गेलेला नाही. हे माझ्या गुरु महाराजांचे शब्द होते. हे सोडता आलं पाहिजे. तुम्ही भगवंताकडे घेऊन जा. त्याच्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं बाबा मला कुठली विद्या नाही, मला धागा नाही, गंडा नाही, दोरा नाही, मला काही ओवाळता येत नाही, काही करता येत नाही. मी अभ्यास अजून करतोय. तर हा जो आहे ना, हाच भाग तुकोबाराय महाराज अभंगाच्या हृदयातला तत्वातला सांगतात की तैसा भक्तिवाद काय रंग बेघडीचा न्याय. सगळं चकाकते ते सोनं नाही. बर्फीला लावलाय वरख म्हणून तो चांदीचाच असतो असं नाही. अनेक गोष्टी आहेत. अरे आपण त्याच्यासाठी तर इतकं सांगतात की काय भुललासी वरलिया रंगा. हा प्रखड संतांनी तुकोबारायांनी विचारलेला प्रश्न आहे. काय भुललासी म्हणजे सगळ्या संतांचं असं प्रखड मत आहे
आपण नाथांचं बघितलं, तुकोबांचं बघितलं, तुकोबारायांचं बघितलं, सगळ्यांची मतं हीच की वरवरचा हा नाहीच. अंतरंगात जाऊन जोपर्यंत आतली खुणेला खूण पटत नाही तोपर्यंत हे कसं होणार? हे कसे माहिती का? हे कसे माहिती का? याला तुकोबारायांनी उदाहरण दिले. मोले घातले रडाया नाही असं नाही माया. ते म्हणतात की रुदाली किंवा काही श्रीमंत लोकांच्याकडे रडायला कोणी माणसं नसतात, म्हणून एखादी व्यक्ती गेल्यानंतर कोणीतरी गेलं हे कळावं म्हणून रडायला माणसं बसवतात. आजकाल असं झालंय की कोणी गेलं कळलं की ते हॉस्पिटलमध्ये जर गेलं असेल ना तर रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवायचं, सकाळी तिकडनंच ॲम्ब्युलन्स घ्यायची, कुठं आणणे नाही काय नाही डायरेक्ट स्मशानामध्ये न्यायचं, आधी आपली वेळ बुक करून ठेवायची आणि नंतर सरळ जाऊन त्या विद्युत दाहिनीमध्ये त्या बॉडीला ठेवून द्यायचं. जळून गेलं 20 मिनिटात घरी आले की दुपारी हातामध्ये कुत्रं घेऊन फिरायला जायला मोकळे. हेही माणसं बघितलीत मी माझ्या डोळ्यांनी की ज्याची आई गेली आहे त्यांनी अशा पद्धतीने करून दुपारी ते कुत्र्या घेऊन फिरायला गेला. लोकांनी विचारलं अहो तुमची आई? हो जरा वय झालं होतं, गेली बिचारी, आज सकाळी गेली, सकाळी सगळं आम्ही करून आलो. म्हणजे अशीही एवढं ह्याला म्हणतात मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. डोळ्यामध्ये एक थेंब पाणी नाही किंवा त्या गेलेल्या व्यक्तीविषयी कुठलेही आपलं आतला ऋणानुबंध नाही. माया म्हणजे काय? तर आतला ऋणानुबंध. एखादी व्यक्ती जाण्याने आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी क्षती झालेली आहे हे वाटलं पाहिजे, त्याला माया आहे म्हणतात. त्याच्यावरती आपलं माया आहे, प्रेम आहे. पण ते काही वाटलंच नाही, सुटले बरं झालं, सोनं झालं त्यांचं. फार त्रास होता, इतके दिवस त्यांचा त्रास काढला, गेले 15 वर्ष आम्ही सहन करत होतो, सुटले एकदाचे ते, आम्ही सुद्धा सुटलो. त्यावेळेला मला कोणी विचारतात की बाई हा बाबा जाईल कधी, आम्हाला सांगा, काही उपाय असेल तर सांगा. डोळ्यात पाणी येतं. महाराज मोठे सांगायचे की एखाद्या माणसाच्या मरणासंबंधाचं चिंतन करणं ह्याच्या इतकं सगळ्यात मोठं पाप कोणतं नाही. त्या कधी जाईल हे चिंतन करणं पण पाप आहे. तर हेच मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. त्याचं प्रेम आहे ना, डोळ्यामध्ये पाणी आहे. त्यामुळे ही म्हण पडली लोकांमध्ये हे की मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. एक सुविचार किंवा म्हण आज जगात सगळ्यांच्या मध्ये हे तुकोबारायांची ही ओवी आहे. तुकोबाराय महाराज अजून एक उदाहरण सांगतात, हे उदाहरण मला जास्त आवडलं. ते म्हणतात की वेठी धरल्या दाबी भाव मागे पळावयाचा पाव. जो मजूर असतो ना, मजूर, त्याला सांगितलं हे नीट घेऊन जा पोतं, जागेवर नीट ठेव, रास मांडली पाहिजे, थप्पी मांडली पाहिजे. मालक सांगतोय आणि त्याला मजुरी मिळणार आहे म्हणून तो 40-50 किलोचा एवढासा काटकुळा मजूर 100 किलोचं ओझं पाठीवरती घेतो. पाय फेंगडी टाकत 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 तो बिचारा तिथपर्यंत पोहोचतो. त्याच्या मनामध्ये एकच होते, पोतं कधी येऊन जागेवरती मी ठेवतो. तो जागेवरती पोतं ठेवल्यानंतर मागे वळून पाहत पण नाही की लगेच पुढे मला पोतं ठेवलं, पैसे मजुरीचे घेतले की निघाला. ज्या वेळेला बाजार समितीमध्ये किंवा दुकानदार आडत्यांच्यामध्ये हा प्रकार पाहायला मिळतो की त्या मजुराचं काही घेणं नसतं. त्याला की कसं पडलंय, आडवं पडले, उभं पडलंय, पोतं फाटलंय, त्याला काही झालंय. फक्त त्याचं काम एकच, ते ओझं उचलायचं, एकाकडे ठेवायचं आणि निघून जायचं. आता काही दिवसानंतर परत एक क्षमा मागतो भगवंताची सर्व भक्तमंडळींची आणि सांगतो, आधी क्षमा मागतो आणि बोलतो. आता काही दिवसानंतर नवरात्र येईल आणि नवरात्रामध्ये देवीचे पाठ करणारे मंडळी बघितलेत की कुंजिका पाठ मात्र दुर्गा पाठ फलम लभेत. कोणाला कळतंय? कुंजिकाचे पाठ करायचे आणि दुर्गा पाठ झाला असं सांगायचं. ज्याचं त्याच्याकडे हे तिचा जो क्रम दिला आहे त्या क्रमाप्रमाणे केलं, कारगला, कवच, त्याचबरोबर जे कवच केलं, कारगला, त्याच्यानंतर ती जपाची सुक्त, रात्री सुक्त, हे सगळ्या गोष्टी ज्या काय दिलेल्या क्रमशः, तो क्रमशः जर नाही झाला तर तो पाठ कुठला? काय फक्त 13 अध्याय वाचणं म्हणजे पाठ आहे? त्याला काही ती पूर्ण मागची पुढची काही रचना आहे, त्याला काही ती कारण आहे, त्याला काहीतरी ते पुढं काढायचं. अरे निसर्गसुद्धा कुठली गोष्ट आपल्याला सरळ देत नाही. अरे शेंगदाणे द्यायचे झाले ते निसर्ग किती छान करतो, त्याला छान टरफल तयार करतो, आतमध्ये पांढरी पांढरी गादी करतो, मग त्यात केशरी शेंगदाणा तयार करतो, तो पक्का भरल्यानंतर मग ते वरची पानं वाळवतो, मग शेंगा काढल्यानंतर मग त्या वाळून घेतो, मग ते फोडल्यानंतर टरफलं लांब जातात आणि मग टपोरा दाणा हातामध्ये मिळतो. मग निसर्गाचं किती व्यवस्थित करणं आहे. अहो तुम्ही मक्याचं कणीस कधी बघितलं? काय सुंदर असतं. अहो घरंदाज बाई एखाद्या सरदाराची बायको काय दिसेल इतकं मक्याच्याकडे सुंदर दिसतं. त्या झाडाच्या टोकाला कधीच वरती उगवणार नाही, ते झाडाच्या मध्येच. अशी घरंदाज सावकाराची बायको कधी लोकांमध्ये दिसणार नाही.
पण ती त्याच्या सावकाराच्या आड असते, तसं ते कणीस मध्येच येतं आणि छान वरती डोलतं. तिच्यावरती छान सोनेरी रंगाची तंतू असतात आणि ते कणीस काढल्यानंतर जर तिचे एक 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 पदर बाजूला गेले, त्यामध्ये एकसारखे दाणे लावलेले असतात. कोण लावतं, कोण करतं, देव देतो किती व्यवस्थित. पण हे काय, वेठी धरल्या धावी भाव, मागे पळावयाचा पाव. अवस्था अशी आहे की आपलं समोर असतानंतर सगळं करायचं. वा महाराज, वा वा महाराज, वा वा वा, वा महाराज, वा महाराज. महाराज भगवंताने असं सांगितलंय असं दाखवायचं. आणि कधी कीर्तन संपतंय, कधी घरी जातोय आणि कधी विषयाचा उपभोग घेतोय, याच्या व्यतिरिक्त चिंतन डोक्यात नाही. कधी जातोय आणि कधी खातोय, त्याचं चिंतन त्याच्यावर वेगळं नाही. मग याच्यामध्ये काय आहे, तर मजुरांनी मजुरी केल्यानंतर तू कसं मागं वळून काय झालं ते बघतही नाही. तसा जर अध्यात्मामध्ये असेल, तू भगवंतासाठी काहीतरी केलेस ना, मग ते भगवंताला आवडलेलं आहे का, याच्या काहीतरी कधी विचारलं का? एका ठिकाणी फार छान श्लोक आहे बरं. देवीचे उपासक तो श्लोक म्हणतात, त्यात ते अत्यंत प्रेमाने म्हणतात, मत्समा पातकी नास्ती, पापाग्नीत समा नाही. मायासारखा जगात पापी कोणी नाही आणि पापाला जाळल्याने तुझ्यासारखी भगवती माता कोणीही नाही. अत्यंत विनयाने सांगतात आणि यथेचिसी तथा करू म्हणून ते देवीला प्रार्थना करतात की तुला जी इच्छा असेल तर माझं कर, परंतु माझ्यावरती मी तुझ्याकडे प्रेमाने शरण आलेलो आहे. आणि त्याप्रमाणे अन्यथा शरणम नास्ती, त्यांनी सुरुवात शब्द अन्यथाने केली, अन्यथा शरणम नास्ती, तुझ्याशिवाय मला कोणीही नाही आणि म्हणून मी तुला शरण आलेलो आहे. इतक्या विनयाच्या भगवंताला बोलतो ना, त्याला भगवंताला खाली वाकून उचलून घ्यावंच लागतं. तुकोबाराय महाराज 4थ्या चरणामध्ये म्हणतात की काजव्याच्या ज्योती तुका म्हणे नलगे वाती. काजव्याच्या पाठीमागे शेपटीमध्ये चमचम करणारा दिवा दिसतो, पण तोच काजवा जरी पकडला आणि त्याच्या त्या दिव्यावरती एखादी वात लावायचा प्रयत्न केला, फुलवात लावायचा प्रयत्न केला तर पेटणार आहे का? तो थंड प्रकाश आहे, हा नुसतं दिखाऊ प्रकाश आहे. पण त्या ठिकाणी जी प्रखर ज्योत आहे, ज्या ज्योतीमध्ये प्रखरता, ती प्रखर सगळ्यांना सहन होत नाही. तीच काडेपेटीची काडी जर आपल्या बोटाला टोचली ना, किंवा उद्बत्तीची काडी आपल्या बोटाला स्पर्श करती झाली ना, तर आई ग म्हणून जोरात झटका बसतो. ती प्रखरता वैराग्याची आल्याशिवाय ज्योत कशी लागेल? अंतरेचा दिवा पेटेल कसा? अंतरेचा दिवा पेटायचा असेल तर वरवरच्या गोष्टी कामाच्या नाहीत. काही माशांच्या शेपटीमध्ये प्रकाश असतो, काजव्याच्या शेपटीमध्ये प्रकाश आहे, पण ते फक्त एकदा चमकतात आणि बरं बंद पडतात. पण दिव्याला पेटायला वेळ लागतो, पण दिवा पेटल्यानंतर त्यातलं तेल किंवा तूप किंवा इंधन संपेपर्यंत तो दिवा सगळ्यांना प्रकाशित करतो. किंबहुना त्याच्या संपर्कात जरी कोणी आला तरी त्यालाही पेटवल्याशिवाय राहत नाही. खरा हरिभक्त असा आहे की तो भक्तीने स्वतः आपले दोष जाळतो, ज्योत पेटवतो आपल्या अंतरंगातली, पण त्याच्या संपर्कात सान्निध्यात जरी कोणी आला तरी त्याचं पण आयुष्य उजळून टाकतो. असं उजळून टाकतो की त्या माणसाचं सान्निध्य तिसरा आला तर त्याचंही जीवन उजळून जातं. ही दीपकू लावी यायला ज्योती, एकातून एक एका ज्योती लागतात आणि हा आनंद मिळतो. तर तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की भक्ती करायची तर प्रेमाने श्रद्धेने भक्ती करा, ज्याच्यामध्ये परिपूर्ण भाव आहे. तो भाव घेऊन भगवंताची भक्ती करा. हा केवळ भावबळे आकळे एरवी ना कळे, भावविण देव न कळे निस्संदेह. ह्या अनेक उक्तीमध्ये संतांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही भक्ती करा ती अत्यंत प्रेमाने. रंगबेगडीचा न्याय म्हणजे चकाकणाऱ्या कागदाप्रमाणे करू, गारगोटीप्रमाणे करू नका, किंवा ज्याला डोळ्यात पाणी नाही पण नुसतं रडतायत आणि नाटक करतायत अशी पण तुम्ही करू नका, किंवा ओझं टाकल्यासारखी पण भक्ती करू नका. एक आपल्या परिवारामध्ये माझे मित्र होते. ते मित्र मला नेहमी म्हणायचे की महाराज भागवतात तुम्ही फार वेळ खूप गोष्टी सांगत बसता, एवढं कुठे असं सांगत नाही हो. म्हटलं पाट्या टाकणं म्हणजे भागवत आहे का? तर पाटी आतली जी दुराक्षाने लिहिली सगळी पुसून टाकून त्या नवीन भगवंताची नावं लिहिणी म्हणजे ती भगवंताचा भागवत होतो. ते हसायचे फक्त. तर तीच गोष्ट की पाट्या टाकणारा तो फक्त मजूर असतो, त्याचा भाव फक्त मजुरी किती मिळते त्याच्यावरती असतो. तू मजुरी त्याच्याप्रमाणे कमी मिळाली तर तो मागून घेतो आणि जास्त मिळाली तर न बोलता गपचूप काढता पाय घेतो.
तर ही भगवंताची भक्ती काय आहे की त्या भक्तीच्या योगातून भगवंताकडनं हे द्या ते द्या फक्त मागायचं, आणि जरा दुःख प्राप्त झालं की लगेच देवालाच दोष द्यायचे. देवानीच माझं भलं केलं नाही, मी एवढं देवाचं कोणता उपयोग झाला असं म्हणायचं. याला काय अर्थ आहे? काजव्याच्या प्रकाशाने जीवा पेटत नाही. त्याला प्रखर वैराग्याची प्रखरता लागते. अध्यात्माची प्रखरता आल्याशिवाय तुम्हाला भगवंतांचं संतांचं मर्म खरं कळणार नाही. तुकोबारायांचा हा अभंग अत्यंत अमूल्य आहे. श्रद्धापूर्वक ऐका. अभंगाच्या चर्चेमध्ये जर कोणाचं अंतःकरण कुठल्याही कारणाने दुखायचं वाटत असेल तर त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. परंतु प्रेमानंद एकच की भगवंतांच्यासाठीच जगा, भगवंताच्यासाठीच जगा आणि भगवंताच्यासाठीच जगा आणि अध्यात्म करा. झालेली सेवा भगवंतांना अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसंच कृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय जय जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.